नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। कश्मीर में आतंकियों के हमले में मारे गए निर्दोष नागरिकों को अमरनाथ में भावपूर्ण श्रद्धांजलि। कैंडल मार्च का आयोजन 27 अप्रैल रविवार की रात को अमरनाथ के भास्कर नगर क्षेत्र में एक भावपूर्ण श्रद्धांजलि कार्यक्रम का आयोजन किया गया। उद्धव ठाकरे गठ के शहराध्यक्ष एडवोकेट संदीप पगारी और उनके कार्यकर्ताओं द्वारा इस कार्यक्रम का आयोजन किया गया। इस श्रद्धांजलि सभा में धनंजय बोराड़े के मार्गदर्शन में एक भव्य कैंडल मार्च भी आयोजित किया गया, जिसमें बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों ने हिस्सा लिया। कार्यक्रम के दौरान जम्मू कश्मीर के पहलगाम क्षेत्र में हुए भीषण आतंकी हमले में अपनी जान गंवाने वाले निर्दोष नागरिकों को श्रद्धांजलि दी गई। कार्यक्रम स्थल पर लगाए गए बैनर पर लिखा था, कश्मीर के पहलगाम में आतंकवादियों के कायराना हमले में मारे गए निर्दोष नागरिकों को भावपूर्ण श्रद्धांजलि। कार्यक्रम में वक्ताओं ने तीव्र शब्दों में इस आतंकी हमले की निंदा करते हुए सरकार से मांग की कि निर्दोष नागरिकों को सुरक्षा के लिए ठोस कदम उठाए जाए। उन्होंने कहा कि देश में कानून व्यवस्था की स्थिति चिंताजनक होती जा रही है और अब समय आ गया है कि सरकार सख्त निर्णय ले। वक्ताओं ने यह भी कहा कि जब तक आतंकवादियों को करारा जवाब नहीं दिया जाएगा, तब तक निर्दोष नागरिकों की जान जाती रहेगी। इस कैंडल मार्च और श्रद्धांजलि सभा के माध्यम से भास्कर नगर के नागरिकों ने एकजुट होकर आतंकवाद के खिलाफ अपनी आवाज बुलंद की और शहीद नागरिकों के प्रति अपनी संवेदनाएं प्रकट की। पूरा वातावरण श्रद्धा और देशभक्ति से भर गया था। कार्यक्रम में शामिल सभी लोगों ने देश के शहीदों के बलिदान को नमन करते हुए दोहराया कि आतंकवाद के खिलाफ लड़ाई में पूरा देश एकजुट है। 22 तारखेला या काश्मीरवर हल्ला नाही झाला तर भारताच्या आत्म्यावर हल्ला आहे। निष्पाप नागरिक पर्यटक भारतामध्ये फिरायला जातात, काश्मीरमध्ये फिरायला जातात आणि 26-27 नागरिक मारले जातात। पाकिस्तानचे अतिरेकी सीमारेषा ओलांडून इकडे येतात, लोकांना मारून परत जातात, तरी सरकारला पता लागत नाही आणि धर्म विचारतात, तुम्ही कोणत्या धर्माच्या, हिंदू धर्म आहे का? पाकड्यांचा इरादाच तो होता की भारतामध्ये अस्थिरता नांदावी, भारताची जी एकात्मता आहे ती संपवावी, इथं हिंदू मुस्लिम शीख ईसाई यांचे आपसात दंगे व्हावेत। त्या पाकड्यांनी टाकलेला डाव होता, भारतामधले लोक त्याला फसणार नाहीत, त्याने टाकलेला डाव होता की त्यांच्या चांगले तो उलटणार आहे। पण यामध्ये भारताचे निष्पाप नागरिक बळी पडलेले आहेत। असे किती दिवस चालणार आहे? 2014ला मोदी साहेब सत्तेवर यायच्या अगोदर या सरकारला निषेध करायचे की अतिरेकी आतमध्ये येतात कसे, बाहेरून बॉर्डर पार करून कसे काय येतात, गृह मंत्रालय काय करतो? आता मी त्यांना विचारतो की आपलं संरक्षण विभाग आणि गृह मंत्रालय करतंय काय? एवढे ताकदवार गृहमंत्री असे बोलतात, पण ते गृहमंत्री आता काय सबसे फेल आहेत। संपूर्ण भारताची जनता त्याचा राजीनामा मागते। त्यांच्यामुळे, त्यांच्या निष्क्रियतेमुळे, त्यांच्या उदासीनतेमुळे जवळपास 26 निरपराध नागरिक मारले गेले। ते भारतामध्ये पहिल्यांदा झालेले। काश्मीरमध्ये अगोदर सैनिक, पोलीस यांच्यावर हल्ले होत होते, परंतु पर्यटकांवर कधी मारले होते, आता यावेळी जाणूनबुजून मारले। हा एक कट आहे। मी पाकड्याचा निषेध करतो, त्याचबरोबर या सरकारचा निषेध करतो। सबसे फेल सरकार, ही सरकार लोकांना संरक्षण देऊ शकत नाही, माता भगिनीचं रक्षण करू शकत नाही आणि लोकांचं रक्षण करू शकत नाही। याच्यामध्ये कुठला तरी डाव आहे। मी संपूर्ण भारत या गृहमंत्र्याचा राजीनामा मागते, कारण या गृहमंत्र्यांना फक्त या राज्यामध्ये सरकार कसं पाडायचं, त्या राज्यामध्ये सरकार कसं पाडायचं त्याच्यामध्ये व्यस्त आहे। त्याच्यामुळे या बॉर्डरवर लक्ष नाही आणि त्यामुळे निरपराध नागरिक मरतायत। असे किती जीव जातील? मी सरकारचा निषेध करतो आणि पाकड्यांचाही निषेध करतो आणि सरकारला एक विनंती करतो संपूर्ण अंबरनाथकरांच्या वतीनं, हे अंबरनाथ शहराच्या वतीनं हे निषेध आणि श्रद्धांजली ठेवलेली आहे। मी या पाकड्यांचा कायमचा बंदोबस्त करा। जे 2014 पूर्वीपासून तुम्ही दाखवलेले स्वप्न आहे ते पूर्ण करा। पुन्हा किती लोक नागरिक मरणार आहे? त्यामुळे आतमध्ये घुसून, अगदी रावळपिंडीपर्यंत घुसून त्या पाकिस्तान संपून टाका, नाहीतर ही दररोजचं चालूच राहणार आहे। मी पुन्हा एकदा या निरपराध नागरिक, जे निष्पाप नागरिक यामध्ये बळी गेलेले आहेत, मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो।
पाकिस्तानी केलेला गेल्या 22 तारखेला काश्मीर सारख्या नंदनवनामध्ये आपल्या निष्पाप पर्यटकांमध्ये जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही अंबरनाथ शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तीव्र निषेध करतो आणि त्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पित करतो। या प्रसंगी सरकारनं एकच लक्षात घ्यावं की आज देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काही राहिलेली नाहीये। सामान्य नागरिक म्हणा किंवा पर्यटक म्हणा, माता भगिनी म्हणा किंवा कुठल्याही स्तरातील लोकांना कधी कुठेही काही त्रास सहन करावा लागतोय। तर या बाबतीमध्ये सरकारने कठोर निर्णय घ्यावा आणि या संपूर्ण हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो की ज्या नागरिकांचे प्राण गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो। संपूर्ण देश त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभा आहे। फक्त सरकारला कठोर पावलं जास्तीत जास्त उचलली पाहिजेत आणि कडक शासन केलं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। या ठिकाणी जो काही आतंकवादी यांचा भ्याड हल्ला झालेला आहे त्याला जातीवाचक वळण देऊन भारतातील जी मुस्लिम, हिंदू आणि इतर जाती जी आहेत त्याच्यामध्ये जी एकता आहे ती एकता तोडण्याचा प्रयत्न या आतंकवादी यांनी केलेला आहे। ते आतंकवादी यांची कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो, परंतु त्यांना माहितीये की भारतामध्ये जे काही राजकारण चालतंय ते फक्त जातीवर चालतंय आणि या जातीचा फायदा घेऊन त्यांनी आपली एकता तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। असा आतंकवादीचा आम्ही निषेध करतो आहे आणि या आतंकवादींना जो पाकिस्तान पोचण्याचं काम करतो आहे असा पाकिस्तानचा आम्ही धिक्कार करतो आहे। जय हिंद, जय भारत। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।